एक आकडा वाढवण्याची हिंमत तुमच्यामध्ये ठेवा। ज्यावेळेस झिरोच्या समोर एक आकडा वाढला जाईल ना, त्यावेळेस त्या झिरोची किंमत एकच्या मदतीने 10 होईल। असेच आमचे विकीदादा पारधी ज्यांच्या संकल्पनेने, त्याचबरोबर आमचे बाळादादा बसमा आमचे मित्र आहेत, खऱ्या मित्र नाही आहेत तर माझे भाऊ आहेत, आणि ज्यांच्या माध्यमातून ही वाहिनी आपल्या समोर जोडलेली आहे। या वाहिनीवरती आपण नवीन असाल तर या वाहिनीला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि शेजारी असलेला बेल आयकॉनचा घंटा, तो घंटा मात्र दाबायला विसरू नका। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, कॅमेरामॅनला घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये। पहिलाच बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न केला जात आहे। MS स्पोर्ट आयोजित गिरीदादा बांगारे, भूषणदादा भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अर्थात आमचे कैलासदादा बाग यांच्या माध्यमातून बबलूदादा पारधी आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, स्वर्गीय बाळाराम पाटील स्फूर्ती चषक। मी सर्वप्रथम जे गावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी यांचा आभार मानेन, परंतु भूषणदादा भोईर आणि गिरीशदादा बांगारे यांचं का आभार मानेन, जर का आपल्या आदिवासी खेळाडूंना एक जर मोठा व्यासपीठ देण्याचं काम जर कोण करत असेल तर मुरबाड आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील असे पहिले A1 जोडी आहे। भूषणदादा भोईर आणि गिरीशदादा बांगारे यांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी खेळाडूंसाठी संघ पुरस्कृत केला जात आहे, आणि तिथं आज त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे। धावसंख्या दापोलकावरती 3 धावा आहेत। राहुल आणि अजय ही सलामीची जोडी आपण पाहिलेली आहे। चेंडू हवे, शतकचे बॉल खाली, ते झेल होईल का? षटकार जेला असता, पण काय सांगायचं आहे, तो रेकला ना आडा पंक्चर झाला, फाकन हवा निघाली, फाकन। जे गावदेव क्रिकेट संघ चाफेवाडी या हा संघ कोरावळे या स्पर्धेमध्ये खेळतोय। मित्रांनो, निश्चित रात्री सकाळी 6:45 वाजेपर्यंत मी नाईटची स्पर्धा केली, फक्त 1.5 ते 2 तास झोपलो, आणि त्याच्यानंतर आज तुमच्या समोर पुन्हा एकदा आलेलो आहे। होईल तेवढं आशी नाही ना आशी, पण काय सांगायचं आहे, फुकाट भूषणा द्यावू नका, निगत काय घुबडासारखा डोळा असं वर्त करायला लागता, नाही इलाज होते। हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू, डॉट बॉल, बरोबर ना? नाही तुमचे माध्यमातून होतोय, मग तसं मला लाईव्हला सांगतो, अच्छा सुमडेत कोंबडी का आलं, जगासमोर या ना सगळा 7-12। यावेळेस चेंडू हवेत आहे, शतकचे बॉल नाही ना होतो गडी, काय ते बॉलचा फोटो काढायचे का, काय बोलायचं आहे आता, घुबडासारखा नंदरीत राहील त्याच्याकडे। परंतु तिथे मात्र आलेली आहे संघाची धावसंख्या आता 5 धावा ज्या दापोलकावरती आहे। 5 धावा दापोलकडून श्याम आणि अजय ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानात दाखल झालेली आहे गोलंदाज सय्यार रवी। चेंडू हवेत आहे, शतकचे बॉल खाली, आणि यावेळेस हो सुरेख झेल, पहिला बॅक थ्रो, पहिलीच विकेट, फलंदाज बाद। मला वाटतं ही दुसरी विकेट आहे, आणि 2 विकेट याचा परिणाम फक्त याकूच का सकाळचे 6:45 फायनल केली, आणि ती आखी रात गुबडासारखी जागली आहे, आणि परत येत आलो। हा दुसरा काय नका, तुम्हाला काही वाटला तर भले येऊन सांगा, नाही तर कॉमेंट वाले पळायसाठी आहे कोट बनेला हे आयोजक आहे, ते कोटून उडी मारताना लोक चेपून मारतील, चेपून। काय सांगायचं आहे, काय भूषदा, मग काय सांगायचं,
विकेट आलेले आहे 5 धावा धावफलकावरती आहेत 2 विकेट षटकातील जो 5 ओव्हरचा मॅच आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिले षटक संपलेला आहे 5 धावा विकास मानिवली टीमचा विकास षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल अर्थात आपण पाहू शकाल जय मल्हार स्पोर्ट मानिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय विकास आलेला आहे तर स्ट्रायकिंग वरती आपण पाहणार आहोत तो म्हणजे अजयला आयोजकांचं कौतुक करावं लागेल या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे भूषणदादा भोईर गिरीदादा बांगारे आणि त्यांचे सहकारी कैलादादा वाघ त्याचबरोबर आमचे भाचे बबलू पारदी आणि त्यांचे संपूर्ण जे गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आज ज्या पद्धतीने तुम्ही हे नियोजन केलं या मैदानावरती खेळण्यासाठी मित्रांनो 20 ते 25 हजार रुपये डोनेशन द्यावं लागत आणि इथे मात्र ते डोनेशन न देता आज आयोजकांचं प्रेम पाहायला मिळतं आणि इथे ठोकलाय उलटा पुलटा हा चौकार म्हणून सांगता बायको पटेली इष्टाव पटून घरी आणली घोड्यावर बसून आणि गडी मेला तकड भांडी घसून चौकार काय सांग कसं काम केला काम 25 फलंदाजी यावेळेस बाद होत असताना पाहिजे आमचे स्कोरर मित्र चांगले आहेत ललित गवळी स्वतः सरबतचा आस्वाद घेत आहे माझ्यासाठी देखील सरबत मागवलेला आहे तुमचं खूप खूप आभार आहे त्याला ठाव आहे जर मागेल नाही तर फुकाट 4 जे कोंबडीन 12 मसाला व्हायचा पण निश्चित तुमचं खूप खूप आभार आहे धावसंख्या आपल्याला 13 मेरा 7 रहेगा नाही तर चॅटिंग वाला बर्बाद रहेगा बरोबर आहे ना का खोटा आहे काय बरोबर आहे ना 13 धावा धावफलकावरती गड्या आज कमी असेल का सांगू 7 वाजेपर्यंत सकाळचे आरडलो एखाद्या घुबड्यासारखा उकरून काय करील माणूस काय सांगायचं मुक्का व्हायची बारी कैलास भवार सबका देवर आवाज दे म्हणजे काय सांगायचं तुम्ही ते आंपरला ऍडमिट करा होय मुरबाडला मटा हॉस्पिटल ते होय ऍडमिट होय मुक्का माराय अरे आमचा आंपर सांगतो मुक्का मारत आहे गुडघ्यात माराय एक सराकड टाका कैलास भवन नको सांग नको एक सराने रोख बाय ठोक काम करतो चोक तिथे सुरू लाईक बायच्या स्वरूपात एक धाव संख्या धावपल करून 14 जावेला बोला औंदा त्याचा करा 14 आणि 20-25 रुपये देऊन टाका तो म्हणजे धाव संख्या 14 कन्यादान करस पन्नालाल इस वक्त कौन सा बंदा चैटिंग कर रहा है उसके ढूंढ के निकाल कसा वाटत है बरोबर आहे ना आपली जत्रा सुरू आहे ना पन्नालाल ढूंढ के निकाल व्हाइट बॉल है जाऊया पन्नालाल कौन सा बंदा बॉल खा रहा है उसके ढूंढ के निकाल आणि यही बंदा है वो इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे धाव संख्या धावफलकावरती 15 आणि म्हशीच्या जत्रेतून आणा अर्धा किलो वाकटी डोमेली पाव किलो 15 धाव संख्या धावफलकावरती 15 शेवटचा बॉल
आउट आहे. काय बोलायचं आहे मा सांगा. उद्या मशाय जत्रा कपल आजूच कपली. नारायण दादा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. त्यांना भावी नगरसेवक म्हणून निश्चित त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेरळ विभागामध्ये त्यांचं कार्य निश्चित मी आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानेन. ओहो यावेळेस चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉल खाली. व्हेरी गुड सेल. फलंदाज फेल होताना पाहायला मिळतं. विकेट. या गाणं ऐकलं ना जे 22 नवरदेव त्यांच्या अंगात किती येणं शिरते. काय सांगायचं आहे. मारला ठोकन आणि गडी आला ठोक. देखताय इलबार मागताय बजा 5 लाख दालची चकबार चकबार चकबार. कालून घे कालून घुसून घुसून. काय बोलायचं आहे. त्याच्या उराव बसा तुम्ही. नको केलाय तुम्ही. नको केलाय. काय सांगायचं आहे. धावसंख्या धावपळ 15 16 17 सासऱ्या चावला कुत्रा त्याला शेणकाईत नेऊन उतरा. धावसंख्या 17. बॉलर कोणी असो तो अंपर दे का कोण आंधी. कोण आहे तो अंपर. आणि मला वाटतं गिरीताचा भांगार आहे. दादा नमस्कार. राम राम. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु नाहीये. अर्थात मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या समोर एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमधील अजून 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. एक मोठी क्रीडा स्पर्धा जी तुम्हाला जगासमोर जर आणतीये ती वाहिनी अर्थात ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट. ही वाहिनी तुम्हाला जरूर माहिती पोहोचवेल. कस काय 3 रन. पहिले बॉल आउट आहे ना गडी. हा दुसरे बॉल 2 रन ना. हा तिसरा बॉल कसा काय आहे. वाईट आहे. डॉट कसा आहे. या बापा रे देवा. सॉरी सॉरी हो. वाईट आलाय. 3 बॉल. हो यावेळेस मुका दे बॉलर मुका दे. काय बोलायचं आहे. उला ना नाक सपाट झाला असता ते फिल्डरचा. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. आईची जेव्हा पाहिजे मजा आणि काय सांगायचं आहे. काय बोलायचं नको झाले ते फिल्डर भूषाळा खातो आहे आणि तुम्ही टाळ्या वाजवा. आता धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बास जावय आला पण काय झालं उपाशीच गेला.
म्हणजे जावयाला रात्री त्याच्यासाठी दोरीला हातभर आणि मार खाऊन दिला रातभर. बरोबर ना गड्या? खोट आहे काही? काय नाही ना? कसा काम आहे तुमचा? फिट काम, खाव पका मीठ गडी व्हाव नीट. थँक्यू डिझाईन. आमचे विकी दादा पारदे आणि त्याचे संपूर्ण सहकारी ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे सन्माननीय श्री नगरसेविका चषक. यस, माननीय सौ पायलताई किशोर सोरकादे, त्याचबरोबर माननीय सौ अर्षदाताई उमेश पवार आणि सौ स्वातीताई अतिश पाटील ज्यांच्या स्कोर मध्ये रनकवडी सांगू. पाणी जे अर्डव काय बोलायचं आहे? 2 वरीचा काम कार्यक्रम फिट नाही 3 आणि संघाची धावसंख्या 20. अर्थात मित्रांनो पहा, समस्त ग्रामस्थ मंडळ चिखलोली ठाकूरपाडा त्याचबरोबर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर चिखलोली पाडा गावातील क्रिकेट संघ ज्यांच्या माध्यमातून आज सगळ्या आदिवासी खेळाडूंसाठी एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. अर्थात आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ ज्यांच्या विद्यमानानं एक मोठी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रवेश फी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेची 5700 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये, द्वितीय 25 आणि तृतीय चतुर्थ ते म्हणजे 12,000 रुपये पारितोषिक राहणार आहेत. त्यामुळे निश्चित आपण या स्पर्धेत सहभाग घ्या, या स्पर्धेचा आस्वाद घ्या. आपलं कार्याचं निश्चित आयोजन कमिटीच्या वतीनं जे आपला आभार मानलं जाणार आहे. जाऊया मॅच कडे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही मॅच मध्ये आपण पाहणार आहोत 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे अगदी आपण अतिशय चांगली स्पर्धा एन्जॉय करताय. आमचे विकी दादा आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्रांनो. विकी दादा ज्यांचा इतिहास जर म्हटला तर आयुष्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला लोक म्हणतील ना विकी दादा की तुमचं आयुष्य 0 झालंय, त्यावेळेस त्याच लोकांना सांगून द्या की त्या 0च्या पुढे फक्त जरी एक आकडा वाढला ना तर तुम्ही 0च्या पुढे एक आकडा वाढल्यानंतर तुमची 10 ही किंमत होती. म्हणजे ज्यावेळेस लोक तुम्हाला कमी समजतील ना त्या लोकांना त्याच वेळेस उत्तर द्या की अजून आम्ही खचलो नाहीये, खचणारही नाहीये, कारण आम्हाला लोकांची जनसेवा आणि समाजसेवा करायची आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. 12 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. गोलंदाज झालेला आहे यावेळेस तुषार यावेळेस हो फटका चांगला आहे. बॉल फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी आणि कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताब काढी आणि आयोजक गालात असतो, आयोजक गालात असतो. योगेश बागदवला गातो बेडूकचा कॅप कोंबडी तरी. शबाश शबाश शबाश. वाह, एक नंबर. ये बेटे वॉच कर दी, वॉच कर दी. गिरीश दादा हिरा बेटे वॉच कर दी. आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 धावेनं. धावसंख्या धावफलकावरती 27. गिरीश दादा वॉच कर. हा 2 बर तुम्ही सांगला तर आम्हाला काय आहे? आम्ही भाड्याचं गडी वापे गडी आम्ही. तुम्ही सांगा त्या रोग बाय ठोक काम करीन. शबाज शबाज म्हणजे काय सांगायचं ते बॉल सन्मान द्या.
पुरस्कार द्या. वाईट बॉल, खराब चेंडू. स्कोरर खरी सांग येतो मोदका कुवाचे पैसे तरी ते अंग दुकानात एक लागला ना 25 रुपयाचा. खरी बोल. ओहो कम ऑन यार. मोदका कुवा पहिले दिवशी 100 रुपये होता, आता जाऊन 40 रुपये आलाय. 30 रुपये फलंदाज बाद. दादा यांचंही करायचं शुभागमन होतं, त्यांचंही करायचं निश्चित मी आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करेन. नामदेवजी कडव यांच्या माध्यमातून मानवी टीम साठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. दादा तुमचा खूप खूप धन्यवाद. 20 धावा धावपलकावरती आहे. गडी आल्यानंतर डोळ्यात दुसरा काही दिसत नाही. गिरीश दादा काम करता फक्कन, काम कर चक्कन. डॉट बॉल हंपर असा होता. गड्यामध्ये काही काय डांगरासारखा आमचा हंपर दिसतो. गोल गरगरीत कसा वाटत तुम्हाला? ओके अरे घुसना तेवढा ढासाय घुसना होते आम्हाला समजत नाही. काय सांगणार त्याला घुसायला तिथे जरूर. डॉट बॉल ही इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्रचे बॉल खाली आणि ही फलंदाजी तिथे बाद. अगदी हे षटक संपलं. यस मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. ब्राईट ब्रदर्स आंबेगावाने त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळालेला टीम कोल्टन या दोनही टीमच्या संघ करणारा विनंती असेल की आपण मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. आहे 27 धावा होत्या. यावेळेस एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न 2 धावा घेण्याचा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत. आमचे कॅमेरामॅन देवा किरबाकडे लेवा उत्कृष्ट कॅमेरामॅन आहेत. आणि निश्चित धावसंख्या दाखवली 29 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर आलेला आहे शेवटच्या षटकासाठी. पटका येत आहे. शतकच्या बॉल खाली आलाय. एक सिंगल होतो का? एक काम करा टिपरा सावरीचा टिपराजा लांबर काय सांगायचं आहे. तो बिचारा जीप कडून पळतो आणि एखादा भाऊ काय करशील रे? पोरं नाही ऐकणार. मोऱ्यापाडची नाही ऐकणार भाऊ. तापली यावेळी देखील संघाची धावसंख्या 30 धावा. आणि यावेळेस सोहो इथे आलेला डॉट बॉल. आमचे जाबू भाई सांगत नाही ओरिजिनल नाव समजून घ्या. समजणे वाले को इशारा काफी होता है. डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या आपल्याकडे 30 आहेत. शेवटचे 3 चेंडू मोऱ्या बाटच्या खऱ्या का खोटा आहे? खऱ्या ना. ओके हा मारू दे. अंपरला मारला तर चालेल. काय बोलायचं आहे? जाऊया. गोलंदाज तयार आहे. यावेळेस हो फटका चांगला आहे. क्षेत्रची टीम मध्ये आहे. एक सिंगल बिगानं बनली. दुसरीचा प्रयत्न मोऱ्या पाडच्या नाही मला आवडला. तुम्हाला सांगतो 1.5 क्विंटलचा बॉल षटकाचा बॅट्समन पण बेकार गडी भारी काम आहे. धावसंख्या 32. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
आमचे रवी दादा लचकार. इथे मात्र हा चेंडू आलाय टपका, तिथे डॉट, इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यार्थाने महाराष्ट्र मुंबई पोलीस सेनेमध्ये कार्यरत आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आमचे जवळचे मित्र, जवळचं सांगायचं काय सांगायचं आहे, आमचे गावठी भाषेत रोख पाय ठोक काय रे कस काय घरचे सारखं कार्यक्रम आणि बुशाचा दम करणार मॅच कपू दे ना. काय तू माझ्या नरड्यावर बसलाय का, काय झालं. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धावा दाखलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 34 धावा, 35 धाब्यांची गरज आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात संघ जय बजरंग कोलटन या कॅप्टन टॉस साठी मीटिंग मध्ये टॉस होणं फार महत्वाचं आहे. आंबेगाव टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कोलटन टीमचे कॅप्टन या आंबेगाव हे आंबेगाव उपस्थित आहे. काय सांगायचं, आमचा मला वाटलं आमचा दिने दादाच कॅप्टन आहे का काय झालं. संदीप दादा मार्के यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आपण टॉस संपन्न करायचा आहे. आमचे धीरज ज्यांना काल पाहिलं फ्रेंडशिप कुटारवाडी अंडर-25 काम सपाट. नमस्कार नमस्कार, राम 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 राम. या या या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, पाहुणेवरांना माझी विनंती आहे की आपण चला, आपण लगेचच स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्वप्रथम आपण टॉस संपन्न करत आहोत. एमएस स्पोर्ट आयोजित या स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन गिरीदादा बांगर आणि भूषणदादा भोईर, कैलास जिवाग, बबलू पारदे आणि त्यांचे संपूर्ण क्रिकेट संघ ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळ चाफेवाडी ज्यांच्या विद्यमान ही क्रीडा स्पर्धा कोलटन क्रिकेट संघ टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण आणि निश्चित अगदी पुढची मॅच 5 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे वळत असताना खरी बात आहे 35 धाब्यांची गरज आहे. सुरेख मैदान स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक खऱ्या अर्थाने या मैदानावरती अनेक लेदरच्या स्पर्धा आपण पाहताय. कैलास भवन सबका देवर या गोडाऊन मध्ये या एमआयडीसी चा माल गोडाऊन मध्ये चल कैलास भवन या. सन्माननीय दीपक दादा माळशी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 3 चौकार किंवा 3 षटकार. जर 3 चौकार खेळत असेल त्या फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, 3 षटकार खेळत असेल तर त्या फलंदाजासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलर ट्रायबॉल होता का, ट्रायबॉल काय बोलायचं आहे, घाबरू नका गडे हो. 5 ओव्हरची मॅच आखे दिवशी आपण खेळू, टेन्शन जाऊ नका. आम परजेला जेवाय रे ती 3 तो पर तुम्ही खेळून जा.
आमचे भाऊ अर्थात भाविन वाघ यावेळेस पंचांच्या भूमिकेत दाखल होत आहेत. वाघावरची मॅच असली ना माईक सोडून पडणारा वा विकी कोड आत 22 खरी आहे का खोट आहे? खरी आहे ना? मग 35 धावेची गरज आहे. ज्ञानबाई आणि विकी शेठ तुम्ही ऐका, तुमच्या मॅचला आपण माईक द्यायचं नाही का? माझ्या सपान बराच अर्धा ठेला आहे. कैलास भवर सर या. कैलास भवर माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण या स्कुलेक पंच म्हणून आपण या सामन्यासाठी काम करा. कैलास भवर माझा आवाज येतोय? नसेल येत तोपर्यंत मी आरडत राहील, तोपर्यंत मी सरबत पितोय. कस काय डॅमचं पाणी बरं आहे ना? या सरबतचं पाणी हो हो कमीत कमी खाताना पिताना तर नीट ठेवा रे तुम्ही. श्याम आलेला आहे. 35 धावा बनवायच्या आहेत. विकास आणि तुषार ही सलामीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. या हे बॉलर कसा बोलला माहिती का? या बाविंदा चक्कर चक्कर पंक्चर आहे वाटत होतं. या हवानी गती कुठं तर या काय सांगायचं आहे? जमबाई खराय का खोट आहे? खराय ना? मग तिथे जरूर जाऊया एक धाव. यावेळेस धावाची संधी आणि आमचे जम्मूबाईची टीम जी मला वाटतं पहिल्याच फेरीमध्ये परास्त झालेली आहे. एक सिंगल आलेली आहे. 2 धावा धावफलकावर एकंदरीत 35 बनवायचे आहेत. 5 ओव्हरमध्ये 35 बनवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कुठलाही संघ हलका किंवा मोठा हे समजलं जाणार नाहीये. यावेळेस मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न भूषण दादा आणि गिरीश दादा याच मैदानामध्ये भूषण दादा, गिरीश दादा आणि जयगावती क्रिकेट संघ सापेवाडी पठार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. ओहो भाऊ हे आराळ्या काय नाही तर काय हात मग परपोट निघायचा सपाट. तिथे जर एक सिंगल आलेली आहे संघाने. चिट्ट्या बॉलर आहे. अय भाऊ तू मशाजून शिकून आलाय काय? पन्नाला ढूंढ के निकाल कौन सा ज्यादा बॉल खा रहा है उसे ढूंढ के निकाल. नाड्या बांधा नाही तर काड्या बांधा. 100 रुपये मोत का कुवा. तिथे जर धाव संख्या धावफलकावरती 4 जाऊया. 4 धावा धावफलकावर. बड़बाई बाडो टिकट बाडो लाइन से बाडो बारी बारी से बाडो सभी को बाटो में सभी बाडो टिकट बाडो सभी को देखने वाला खेले सभी को देखने वाला प्रोग्राम वाटला तुला मशात आल्यासारखा उल्हासा नाही. पण मला वाटत फिल्डर बेडाकचा पिका काय करी नको झाली आता रा आपण कोण रन बारविट्यांचा पाणी तू नको बाकी तू नको सांग मला त्याला कबल व्हायचं. शुक्रवारी बुताल खाना साथ तर मग शनिवार त्याला कबल येतो कैलास बोर्डला. जाऊया. यावेळेस चेंडू आवेला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. पाहिलं जाईल झेल कॅरी बाळा काय नाही तू नाकाल तर बॉल टेकला ना सपाट झाला सपाट. सपोर्ट लोशन पापड मोशन काय सांगायचं लगीन करताना वांदा झाला असता. पण चांगला काम आहे हो. 2 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 7. दरम्यान आमचे नाथकुळा जांभूळवाडी टीमचे आयोजक शरद दादा बांगारा यांच्या माध्यमातून पहा तुम्हाला फोनच्या माध्यमातून शुभेच्छा देतात. शरद दादा अगदी माईक तुमच्या समोर जोडलेला आहे. आपण जरूर
नाथपुरा जांभूळवाडीकडून खूप खूप शुभेच्छा. काचकुली ना? यस, पहा आज जांभूळवाडी या आयोजकांसाठी आणि निश्चित शरददादा बांगारे नाथकुळा जांभूळवाडी ज्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. भावेश आलेला आहे. 7 धावा दाखल आहेत. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न शॉट टर्मिनल क्षेत्राची काय वेगानं थ्रो आलेला आहे. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या दाखल 8 धावा दाखलकावरती आहेत. आज शनिवार आहे. अंधेरीचा मार्केट सध्या बंद असेल कारण सध्या आज शनिवार आहे. 8 धावा दाखलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. काय रवी ओहो यावेळेस चढू हवे रवी चिकन तर चिकन नाही सांग गडी आउट. तयार आहेत. हलक्या जण समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. एकाच कैलास भावर सबका देवर ते म्हणतात की इथून सरळ खराब रस्ता आहे. तुम्ही मेन रस्ता आहे. तुम्ही मशाई जत्रा आहे. एक सिंगल संघाची धावसंख्या दाखलकावरती गड्या जोरदार सांगा. धावसंख्या दाखलकावरती आहेत 9. रेषेतला गेल्यावर तांदूळ भेटते त्याच्यासोबत गहू आणि चंगळ्या बोले फिटका कस काय रोग बाय टोकना काम करी चोक गडी आऊट फिटका फिट फिट अक्षय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिलं जाईल गोलंदाज भावेश तयार आहे आणि स्ट्राइक मध्ये अक्षय आहे. भावेश तयार. फलंदाज अक्षय देखील तयार आहे. आमचे ओहो काय रे काय आता फोटो काढा. आता फोटो काढा. फोटो काढा. फोटो काढा. विकेट. दिनेश दादा पादरी यांच्या माध्यमातून पहा माझ्यासाठी एक गिफ्ट आलेलं आहे. तब्बल 1200 रुपयाचं जे घड्याळ आहे अर्थात वॉच आहे ते मला खरा तर मगाशी त्यांना भेट म्हणून दिलेले आहे. दिनेश दादा पादरी मुखवाडी यांचं मी आभार मानेन. खरा तर निश्चित
आज ते वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. माझ्या हातामध्ये देखील घड्याळ होतं, परंतु त्यांना सांगितलं की भाऊ मी तुमच्यासाठी एक गिफ्ट म्हणून घड्याळ आणलेलं आहे आणि चित्त तब्बल 1200 रुपयाचं घड्याळ जे वॉच जे माझ्यासाठी दिलेले आहे. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. दिनेश विकेट आलेली आहे यावेळेस 9 धावा दाखल कावली, 3 विकेट दाखल कावली. अवकाश मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल जो बाकी आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आंबेगाववाल्या इकडे पाठीमागे बोलायला तुम्हाला पाठीमागे मला चांगलं त्यांना सांग पाठीमागे खोपड्याला. आंबेगाव टीमचे सगळे खेळाडू आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला संपर्क साधा. बोला सर. षटक संपलेलं आहे. 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावली 10 धावा. 3 विकेट बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे संघ जय मल्हार मानवली या टीमची धावसंख्या आहे. एकंदरीत 35 बनवायच्या आहे. 35 धावेचा पाठलाग सुरू आहे. निश्चित या 35 धावेचा पाठलाग करत असताना आता समीकरण आहे 18 बॉल 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. अजय आलाय बिना काजेलचा फिल्डिंग वाल्या तुमचा 12 खेळाडू का एवढा षटक बसा लायलाय असा वाटत कमटाल चुकून खिशात बसल बरोबर. आउट हुस लायला आउट हुस. यस बरोबर फिट काम. चला अजय आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळण्यासाठी स्ट्रायकर मध्ये अवकाश आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. नॉकआउटची क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सामना जिंकणं आणि जिंकणं फार महत्वाचं आहे. रशा कवाडा षटक दिले हो सांभाळून. चला मॅच कडे वळूया. सगळे खेळाडू करायला निश्चित आज भावाप्रमाणे आहेत आणि निश्चित सगळे खेळाडू आज समालोचन करत असताना एन्जॉय करतायत. हीच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की माझ्या मुरबाड तालुक्यातील सगळे खेळाडू कुठल्याही एकाच शब्दाचा आपल्या मनावरती अर्थ लागून घेत नाहीये. म्हणजे माझ्यासाठी हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी आज मित्रांनो योगेश वाघ आहे जगासमोर काय आहे हे फक्त तुमच्यामुळे आहे. योगेश वाघ लोकांना हसवतो म्हणून योगेश वाघ स्वतःसाठी नाही. कारण योगेश वाघला तुम्ही डोक्यावरती घेतलं म्हणून योगेश वाघ आज जगासमोर आलाय. नाहीतर योगेश वाघ आज 0 असता. योगेश वाघ कुठल्या कोपऱ्याला असता. योगेश वाघ कुठल्या ठिकाणी असता हे जगाला कधीच माहित कळालं नसतं. परंतु आज तुमचं प्रेम मिळते म्हणून खरं आता निश्चित आज जगासमोर आहे की योगेश वाघ आज खऱ्या समालोचक म्हणून आहे. यावेळेस हो फलंदाज यावेळेस मात्र बाद होत असताना पाहायला मिळतं विकेट फलंदाज बाद. विजय बसमा स्फूर्ती चषक सिद्धेश्वरवाडी या स्पर्धेमध्ये तागवाडी संघ देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आमचे रविदादा दलसका जे करण्याने निश्चित उत्कृष्ट खेळाडू आहे. तागवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून नेहमी खेळत असतात. 10 धावा दाखलकावरती आहेत. इक्वेशन म्हणजे विकीदादा पारदे आम्हाला सांगते की 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 25 धाब्याची गरज आहे. 16 चेंडू आणि 25 धावा मैदानाच्या मध्ये बाकी आहे. समीकरण आपण पाहणार आहोत.
आपण पाहू शकाल या षटकामधला अजूनही 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. यावेळी देखील चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली गेला आहे. व्हेरी गुड सेल, अफलातून सेल, पण फलंदाज होतो यावेळेस फेल, विकेट. कोल्टन टीमचे खऱ्या पुरस्कर्ते प्रशांत अगिवले ज्यांचं शुभागमन झालेलं आहे. दादा या तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज कोल्टन टीम साठी त्यांच्या माध्यमातून पहा आमचे रोशन दादा, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने आज एक मोठं व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळतं. त्यामुळे निश्चित दादा या तुमचं सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. या धावसंख्या दापोलीकरवरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा दापोलीकरवरती आहेत. कोल्टन टीम अगदी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक टीम आमचे रोशन असतील त्याबरोबर सगळे सहकारी आणि सगळे मुरबाड तालुक्यातील खेळाडू आहेत. नेहमी मला अभिमान वाटतो की आज माझ्या तालुक्यामध्ये सगळे खेळाडू ओपनचे खेळाडू असतील, आदिवासी खेळाडू असतील की मी ज्यावेळेस समालोचन करत असताना सगळे खेळाडू एन्जॉय म्हणून खेळतायत. एक मला गर्व आहे की निश्चित मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो की मी तुम्हाला कधीही चुकूनही दुखवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. फक्त ना फक्त तुम्हाला हसवण्याचा आणि तुमच्या डोक्यामध्ये असलेला विचार जो प्रेशर आहे तो प्रेशर हटवण्याचा प्रयत्न करत असतो. 12 बॉल 24 ची गरज आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहात बनल्या जातील का या मॅच मध्ये तेही आपण पाहणार आहात. जांबूबाई आमचा तो जांबूबाई, त्यामुळे निश्चित त्यांचा कलर नेहमी तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल. चला 12 बॉल 24 ची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आहे. 11 धावा आहेत दापोलीकरवरती. अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न नाकारलेला आहे, परंतु दुसरी साडे फलंदाज निघाले आणि त्यावेळेस माझे इथे माघारी परतले कारण आलेले आहे विकेट. फलंदाज बाद. दादा भोईर, गिरीश दादा बांगारे, त्याचबरोबर जगावदेव क्रिकेट संघ कोठार चाफेवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ चाफेवाडी ज्यांच्या विद्यमानानं स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि जे ग्राउंड
जे खऱ्या अर्थाने हे मैदान आपण पाहतोय, या मैदानामध्ये अनेक वेळा आपण लेदरच्या स्पर्धा, जे लेदर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या प्रेमाखातीर हे मैदान मिळाले. या मैदानाचे मालक आहेत ते म्हणजे इनामपुरीचे, तुमच्या आमच्या सगळ्यांचे लावडते आणि लाडके सन्मानित कुणाल दादा पाटील, गजानन दादा पाटील, त्याचबरोबर परशुरामजी पाटील, मारुती पाटील, संतोषजी पाटील आणि अंगद पाटील. खऱ्या अर्थाने मी सगळ्यांचं कौतुक करेल. कदाचित टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंगद पाटील या खेळाडूचं नाव कुणाला माहित नसेल, परंतु आज त्यांच्याच मालकीचं हे मैदान आहे, त्यांच्या स्वतःच हे मैदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजकांना खऱ्या अर्थाने हे मैदान उपलब्ध झालंय. आपल्याला त्यांचं सगळ्यांचं खूप खूप आभार आहेत. व्हाईट बॉल आहे खरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता धावसंख्या दापोलीकरांवरती 14 धावा दापोलीकरांवरती आहेत. शेवटची 10 बॉल 21 धाबीची गरज आहे. गोल नसयार आहे. चेंडू चेक केला झाला. या सिटीचा व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करताय आणि त्यामुळे जरूर अगदी आता 15 धावा दापोलीकरांवरती आहेत. शेवटचे 10 बॉल 20 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला या मॅच मध्ये. 10 बॉल 20 धावांची गरज आहे. गोल नसयार होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग मध्ये फलंदाज देखील तयार आहे. अर्थात आपण पाहतोय तो म्हणजे फलंदाज ज्ञानेश्वर आणि नॉस्ट्रायकर ओमकार अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. त्यात बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. कदाचित एखादा पाऊल जर पुढे येऊन जर फटका खेळता आला असता तर धावसंख्या बनता आली असती. हिरवगार मैदान आहे आणि या हिरवगार मैदानावरती ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी अगदी तुमच्या समवेत जे प्रक्षेपित करीत आहे. पंच विकेट आहे का? यस, विकेट आहे. आणि निश्चित आज या वाहिनीचा इतिहास मित्रांनो फार महत्वाचा. आमचे विकी दादा पारधी यांचा इतिहास म्हटला, शून्यामध्ये विश्व निर्माण केलेला माणूस आहे. माणूस काय पैसेवाला नाहीये, माणूस काय श्रीमंत नाहीये, एक गरीब घराचा मुलगा आहे. पण तुमच्या खेळण्याच्या वेळेमध्ये जर का तुम्ही स्वतःला सिद्ध करत असाल आणि तुम्ही त्यावेळेस तुमच्या खेळण्याचा वेळ जर तुमच्या आयुष्यामध्ये कन्वर्ट करत असाल तर असाच पद्धतीचा माणूस म्हणजे विकी दादा पारधी. स्वतःचा आयफोन होता, तो आयफोन देखील कंपनीत जाऊन त्याने आयफोन घेतला होता. तो आयफोन विकला, एक कॅमेरा घेतला आणि त्याच्यानंतर एक लॅपटॉप घेतला, सेटअप सुरू केला. त्याच्यानंतर बघता बघता अगदी पाहिला तर आज पीसी आहे. आज त्याच्यानंतर 2 कॅमेरे, 2 नाहीये तर 4 कॅमेरे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, 2 पीसी आहेत. म्हणजे शून्यामधून विश्व जर कसं निर्माण करायचं तर खऱ्या अर्थाने निश्चित या वाहिनीच्या माध्यमातून विकी दादा पारधी, बाळदादा बसवा, देवा आमचे, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने निश्चित आभार मानावा लागणार आहे. कारण निश्चित आज तुम्ही काय करता याला महत्व नाही, पण काय करायला पाहिजे याला फार महत्वाचं आहे. याच्या अगोदर तुम्ही काय केलं यालाही महत्व नाहीये. 9 बॉल 20 धावांची गरज आहे. 9 बॉल 20 धावा रवी आलेला आहे. टप्पा पडला, चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि बघता बघता इथे मात्र हा चेंडू आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल भाविन वाघ सर, त्याचबरोबर कैलाजी भवर सर ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहताय. 8 बॉलांना 20 ची गरज आहे. 8 बॉल 20 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायचं आहे. 15 बनलेले आहे. स्टेप आउट झाला होता 8व्या क्रमांकाचा फलंदाज, यावेळेस मात्र माघारी परतलाय. आली विकेट. निश्चित आज तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय. आज पेशाने ते खऱ्या अर्थाने वकील आहेत, परंतु आज गावाच्या नावानं संघामध्ये खेळतायत. मला वाटतं नागे दादा पहा, असा 1 ते 2 प्लेयर असतील की आज आदिवासी या टीम मध्ये आहे, बाकी सगळे ओपन खेळाडू आहेत. परंतु इथे आदिवासी आणि ओपन यामधला भेदभाव कधीच पाहायला मिळणार नाही.
आम्ही एक आहोत, आमचा गाव एक आहे, आमचा तालुका एक आहे, आमचा सगळा समाज बांधव एक आहे. ही संकल्पना आज मुरबाड तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून आज तालुका खऱ्या अर्थाने एक उंच पातळीवरती पोहोचतोय. खऱ्या अर्थाने अभिमान आहे तालुक्याचा. 6 बॉल 20 धाब्याची गरज आहे. 6 बॉल 20 धाब्याची गरज मैदानाच्या मध्ये. रोशन सध्या काय म्हणतात तुम्ही? संतोष काय म्हणतोस? रोशन म्हणतोस मी खाली बसतोस. जाऊया मॅच कडे. 6 बॉल 20 ची गरज आहे. मॅचला मी रजा घेणार आहे थोडीशी. 6 बॉल आणि 20 धाब्याची गरज आहे मैदानाच्या मध्ये. आता पाहिलं जाईल कुठला गोलंदाज वापरला जाईल या मॅच मध्ये. आर्यन आलेला आहे. आर्यन षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये शेवटचं 5वं षटक हाताळण्यासाठी 6 बॉल 20 धाब्याची गरज आहे. 6 बॉल 20 धाबा बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये बनवाव्या लागणार आहेत. आज खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मुरबाड तालुक्यामधील सगळे खेळाडू एकत्रित आहेत. सगळे आमचे बांधव आहेत, सगळे आमचे समाज बांधव, सगळे बंधू आहेत, सगळे दादा आहेत, सगळे मामा आहेत, सगळे खऱ्या अर्थाने आज एकत्रित खेळतात. हाच अभिमान आहे. मी तर नेहमी मुरबाड क्रिकेट मध्ये नेहमी सांगत असतो की मी तर म्हणेल सगळे खेळाडू तुम्ही एक खेळा. आज सगळे खेळाडू एक घडल्यानंतर आपल्याला एक ना एक दिवस असा खेळाडू आपल्याला बनवता येईल की तो ISPL सारख्या एक मोठ्या स्टेजवरती आपला मुरबाड तालुक्यातला खेळाडू एक ना एक खेळाडू आपल्याला पाहिल्यानंतर आज तालुक्याला अभिमान वाटेल. त्याच्यासाठी तुम्हाला एकत्रित येणं फार महत्वाचं आहे. एक राहा, एक खेळा आणि एक ना एक दिवस आपल्या मुरबाड तालुक्यातील खेळाडू ISPL सारख्या एका मोठ्या स्टेजवरती खेळताना पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस ISPL सारख्या मोठ्या स्टेजवरती मुरबाड तालुक्यातील एक खेळाडू जर खेळेल ना तर अख्ख्या तालुक्याला अभिमान राहील. आणि त्या रात्रीमध्ये अख्ख्या तालुक्याच्या प्रत्येक खेळाडूंच्या, प्रत्येक समस्तांच्या, प्रत्येक समाज बांधवांच्या आणि प्रत्येक तालुक्यातील नागरिकांच्या स्टेटसला फक्त तोच फोटो राहील. त्याच्यासाठी मित्रांनो एकत्रित या. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये भरपूर काही बदल झालाय. अनेक असोसिएशन बदलल्यात, अनेक खऱ्या अर्थाने असोसिएशन मध्ये अनेक खेळाडू विभागले. परंतु असं कधीही करू नका. तुम्ही एकत्रित या आणि एकत्रित येऊन तुम्ही ज्यावेळेस खेळाल ना त्यावेळेस आपल्या मुरबाड तालुक्याचा खेळाडू हा उंच पातळीवरती गेल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही एकजूट राहा आणि एकत्र खेळा. 4 बॉल 20 ची गरज आहे. 4 बॉल 20 धाबा बनवायचा आहे. 4 बॉल 20 धाब्याची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये आपण पाहताय गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच दाखल झालाय. हो काय नाही तर कोंबडी धरी कोंबडी फू बाय फू फुगडी फू कोंबडी धरी फिल्डिंग करतो तू. रोषा खरी आहे ना? खरी आहे ना? काय सांगायचं? कोंबडी धरी फिल्डिंग केली गड्या ना. कोंबडी धरी अगदी आपण बाजूत थोडस फुगलिंग होताना पाहायला मिळालं. पहिली कुस्ती खेळली, मग कबड्डी खेळायला लागला, मग सांगतो लंगडी खेळतो. 3 बॉल 18 ची गरज. 3 बॉल 18 ची गरज असताना इथे यावेळेस डॉट बॉल आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालाय. 2 बॉल आता 18 ची गरज आहे. आमचे बाळादादा बसमा हे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, परंतु त्यांना कामानिमित्तानं संधी मिळत नाही खेळण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडस ते नाराज होतात. पण निश्चित मी मुरबाड असेल, कर्जत असेल, अंबरनाथ असेल या सगळ्या तालुक्यातील खेळाडूंना विनंती करले की आपण बाळादादा बसमा अर्थात विकी पारधी ज्यांची संपूर्ण टीम आहे त्यांना एक ना एक वेळ संधी द्या. कारण बाळा बसमा काय आपला मोठा बॅट्समॅन नाही, फक्त ते मजा करायला खेळतात ते बाळाचे. आणि निश्चित त्यांच्यासाठी संधी द्या. 1 बॉल आता 17 ची गरज आहे. 1 चेंडू 17 धाबा बनवायचे. गोलंदाज तयार आहे. मोठा फटका यावेळेस हो आणि इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल यावेळेस मात्र इथे सामना जिंकलाय तो म्हणजे टीम विघ्नहर्ता बोऱ्याचा पाडा. या टीमनं हार्डलक टीम आपण पाहू शकाल. मानिवली विजय संघाचे अभिनंदन. आगल्या संघाचं गोडसं कौतुक आहे. तर या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत.